कन्हान नदी पात्रातून नागपूर शहर तसंच कामठी शहराला पाणी पुरवठा केला जातो। कामठी येथील जलशुद्धीकरण केंद्रात पाणी शुद्ध केलं जातं। यातच कामठी नगर परिषद जलशुद्धीकरण केंद्रातील जुनी जलवाहिनी तसंच इतर कामांसाठी जलशुद्धीकरण केंद्र शनिवार आणि रविवारी बंद राहणार आहे। यामुळे कामठीतील नागरिकांनी 2 दिवसाचा जलसाठा करून पाणी जपून वापरण्याचं आवाहन नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी केलं आहे। कामठी शहरातील सर्व नागरिकांना सूचित आवाहन करतो की कामठी शहरातील जलशुद्धीकरण केंद्रातील नवीन पाणी टाकीचं काम प्रस्तावित आहे। त्यासाठी जी पाईपलाईन शिफ्टिंग करायचं काम हाती घेतलं असल्यामुळे दिनांक 8 व दिनांक 9 शनिवार व रविवार ह्या 2 दिवस कामठी शहराचा पाणी पुरवठा खंडित राहणार आहे। तरी सर्व नागरिकांनी 8 व 9 ला जो पाणी पुरवठा खंडित होणार आहे त्या अनुषंगाने पाण्याचा मुबलक साठा करून ठेवावा। येत्या 8 आणि 9 तारखेला कामठी शहरामध्ये म्हणजे शनिवार आणि रविवारी जलशुद्धीकरणाचे काम सुरू असल्यामुळे पाणी पुरवठा हा कामठी शहरामध्ये 2 दिवस बंद राहणार आहे। तर कामठी शहरातील जलशुद्धीकरण माझ्या मागे आपण बघू शकता, जलशुद्धीकरण केंद्र नगर परिषद कामठीचा हा पाणी टाकी आहे। त्या पाणी टाकीच्या जवळच पाईपलाईनचे शिफ्टिंगचे काम चालू आहे। हे काम युद्ध पातळीवर सुरू आहे। त्या अनुषंगाने पुढील 2 दिवस म्हणजे शनिवार रविवार या 2 दिवसामध्ये कामठी शहराचे जल साठा जो हा बंद राहणार आहे। तर नगर परिषद कडून मुख्य अधिकारी यांनी सामान्य नागरिकांना आवाहन केले आहे। याच माध्यमातून कामठी नगर परिषद कडून लाऊडस्पीकरच्या माध्यमातून कामठी शहरामध्ये नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की 2 दिवस जे पाणी खंडित राहणार आहे त्या अनुषंगाने सामान्य नागरिकांनी जे आहे शहरातील नागरिकांनी आपलं जो पाणी पुरवठा जो आहे व्यवस्थित पद्धतीने साठवून ठेवावा। निलेश रावेकर, यूसेन न्यूज, नागपूर।